देवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गेट टुगेदर 1992 ते 93 इयत्ता चौथीची बॅच। आज रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवडी तामाण जिल्हा सातारा या शाळेचा 33 वर्षानंतर म्हणजे सन 1992-93 ला जी बॅच इयत्ता चौथी मध्ये होती त्यांचा गेट टुगेदर कराडमध्ये त्यांचे गुरुवर्य श्री जाधव गुरुजी व जाधव मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। त्यावेळचा इयत्ता पहिली ते चौथी मध्ये शिकणारा बालचमू बालपण पुन्हा एकदा या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आला आणि अगदी उत्साही वातावरणात निर्मळ आणि निश्चल मनाने सर्वजण एकत्र येऊन गुरूंच्या उपस्थितीमध्ये त्यांना भेट देऊन एकमेकांना भेटण्याचा आणि 33 वर्षानंतर बालपणीच्या आठवणी जाग्या व्हाव्यात या उद्देशाने हे सर्वजण एकत्र आले होते। प्रत्येक जण आपापल्या जीवनामध्ये यशस्वी आहे। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय दर्जाचे काम करत आहेत। गुरुजी आणि मॅडम यांच्या विषयी बोलताना देखील प्रत्येकाने आत्मीयतेने, तन्मयतेने त्यावेळच्या आठवणी जाग्या केल्या व आम्ही कसे घडलो, सध्याच आयुष्य कसं जगता आहोत या संदर्भात आपलं मत मांडलं। खरंतर आमचे गेट टुगेदर देवडी मराठी शाळा येथील 33 वर्षानंतर मुले मुली यांची पहिली भेट म्हणजेच आईवडिलांनंतर पहिले गुरु म्हणून झाली ती म्हणजे जाधव गुरुजी आणि जाधव मॅडम यांची अविस्मरणीय अनाकालनीय स्पेशल झाली। तसं पाहिलं तर शून्याला काहीच किंमत नाही, पण जर त्याच्या पुढे तुम्ही कोणतेही नंबर टाकले तर मात्र लाखो करोडो पण किंमत होते। तसंच काही लोक जे आपल्या आयुष्याला कंप्लीट करतात त्या सगळ्यांना एक मेसेज आहे की जाधव गुरुजी आणि जाधव मॅडम यांची भेट घ्या आणि त्यांची दिव्यांग मुलांसाठीची जी संस्था सुरू आहे ती बघा आणि सकारात्मक दृष्टिकोन बघा, त्यातून चांगलते घ्या। सदर कार्यक्रमासाठी सौ नीलिमा माने यांनी भूमिका मांडली, त्यांना श्री सचिन भोंडवे सर, सौ वैशाली बोटे मॅडम, सौ रोहिणी पोळ यांनी साथ दिली आणि त्यावेळच्या इयत्ता चौथीच्या वर्गातील श्री पांडुरंग सावंत, श्री प्रदीप जाधव, सौ जया पुष्पे, सौ विद्या रणवरे हे सर्वजण एकत्र आले व हा कार्यक्रम अतिशय आनंदी उत्साही वातावरणात संपन्न केला गेला। कार्यक्रमाच्या सांगतेच्या वेळेस शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये हीच भावना होती की 33 वर्षानंतर आठवणींचा तो झरा, निरागसपणा, ती आत्मीयता परत एकदा जागे करून गुरुजींच्या घरी एकत्र जमा झालेली पाखरे परत एकदा आपापल्या घरी आपापल्या संसारामध्ये रममाण होण्यासाठी निघून गेली। खरेच ही हरवलेली पाखरे पुन्हा भेटतीलच, पुन्हा हा आत्मविश्वास मनात घेऊन आपल्या जुन्या घरट्याकडे खेळायला बागडायला हीच आठवण घेऊन सर्वजण आपापल्या घरट्याकडे निघून गेली। आम्ही धन्य झालो त्या आठवणींना उजाळा मिळाला, सर्वजण सुखाने राहावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आक्रोश न्यूज मराठीसाठी शहाजी लोखंडे, म्हसवड।